नमस्कार मित्रांनो, आता आपली मका बरं का उगवून बऱ्यापैकी चांगली 4-4 पानावर आता आलेली आहे. आता मकाला करायचं आहे काय नियोजन तुम्हाला सांगतो का. मी पाठीमागल्या काळात पण असंच करत होतो. मी बाकी जणांचा काही जणांचा अनुभव घेतला. तर ह्याला काय करायचं, आता पहिलं आपण पेरताना किंवा हे लावताना काय ह्याला काय टाकलेलं, आता ह्याला बेसळमध्येच घ्यायचं थोडं थोडं. पुन्हा बेसळमधलं झालं की 8 दिवस जाऊन द्यायचे. 8 दिवस जाऊन दिलं की पुन्हा एक फवारणी टॉनिकची फवारणी घ्यायची. त्याच्यानंतर पुन्हा अजून बेसळचा डोस घ्यायचा. 3 बेसळचा डोस करायचा. 3 लय काय नाही, एक तुम्हाला सांगतो 3-4 हजारापर्यंत बेसळचा डोस करायचा. 4 हजारापर्यंत जर केलं ना तरी भरपूर होतं आहे. पावणे एकर भराला. आणि तुम्हाला सांगतो मका येताना अशी बी येईल, अगं बाय बोलायचंच काम नाही. मकान तुम्ही अहो बघणाऱ्याला सुद्धा असं डोळ्याचं पारणं फिटल की बाबा माना ह्याच्यानं घातलंय तर काय बाबा याला खायला. त्याच्यामुळं तुम्ही त्याला जेवढं खायला घालाल का नाही तशी मका ताल करत असते. आणि मका ताल केला की मालक बिगर तालाचा काय राहत नाही. अहो बघणारा दृष्टिकोन बदलला तुमच्या की बघणारा दृष्टिकोन बदलला म्हणून समजा. त्याच्यामुळं तुम्ही का नाही, तुम्ही हिथं आणि हिथं ही जीभ चांगली ठेवायची चांगली. अहो ही तुमची भरणार एका खपक्यातच. आणि खपका काय असा तसा नसणार आहे. मका बी काय कमी होत नाही. मकाला चांगला रेट आहे. आता चांगलं 2200, 2300, 2400 रुपयाकडं मका जाते. मकाचं प्रॉडक्ट वाढल्यात आहे. बारलेला वापरली जाते, कारखान्यामध्ये वापरली जाते. पुन्हा कोण बरंच काय त्यापासून बाय प्रॉडक्ट बनवतं या. त्याच्यामुळं झालं काय, मकाची मागणी वाढली. दुभत्या जनावराला मकाचा मुरघास करून ठेवते ती. वाळलं कॅम्बाळ म्हणजे तुम्हाला कळालं असेल, मग कंच मोडून जी उभं असतं का मकवान, ती पण 400-500 रुपये गुंठ्यानं चालले. अहो मग अजून काय पाहिजे तुम्हाला मका पीकसुद्धा परवडते. फक्त विषय काय माहीत आहे का, लागवड केल्यानंतर म्हणजे लावल्यानंतर मका मापात अंतरावर उगवली पाहिजे. मका जर पातळ झाली तर आपल्याला जे काय भेटणार उत्पन्न आहे ना, ते उत्पन्न कमी मिळते. तर तुम्हाला सांगतो आपली मका जशी मोठी होईल ना तर आपलं व्हिडिओ 100% येणारच आहे. आणि तुम्हाला आपण आपल्या ब्लॉगमध्ये आपण शेतीविषयक आपल्या रानातलं, आता बघा रानातलं तर मकाचं नियोजन केलं पण आता सकाळी घरनं आलो आहे खाली. आता वैरण काढलेली आहे. आता वैरण उचलायची, बारा नेऊन गाडीवर बांधायचं, इथनं जायचं, आंघोळ बिंघोळ मस्त करायची, चहा पाणी नाश्ता करायचा आणि दांडा रांगवायचा आपला मस्तपैकी दुकानात काय. आणि मग पुन्हा हायच उद्याचं मग नियोजन आपलं असं दररोजचं कंटिन्यू नियोजन चाललं असतं. लेबरला सांगितलं आहे, घरच्याला सांगितले बाबा असं करून